या ठिकाणी डिसिजन कंटिन्यू करण्यात आलेला आहे. नॉट आउट मॅच सुरू करावी. या ठिकाणी डिसिजन देण्यात आलेला आहे. खेळाडूंनी ग्राउंड मध्ये या. लवकर डिसिजन घ्या म्हणा. बिट्टू दादा काय डिसिजन आहे? लगेचच टॉस करायचा आहे. देवाभाऊ आणि कपिल शिंदे यांनी लगेचच टॉस साठी यायचं आहे. सचिन दादा कोटावदे यांनी टॉस साठी जायचं आहे. कुणाल भाऊ नंदन यांनी पण यायचं इथं टॉसच्या ठिकाणी.
कुणाल दादा टॉस साठी जायचंय. अप्पा टॉस साठी यायचंय. सचिन दादा तुम्ही पण जायचंय. अप्पा टॉस करायचा आहे आणि बाकी सगळ्या प्लेयर्सने बाहेर जायचंय. लगेचच पुढचा सामना होईल. सोबतच दुर्गेश वीर सम्राट किंग्स टॉस जिंकले आहेत आणि प्लेइंग एट देण्यासाठी लगेचच दोघी संघांनी यायचंय. वीर सम्राटने पण प्लेइंग एट देण्यासाठी जायचंय आणि त्यांचा निर्णय पण लवकर द्यायचा आहे. लवकर डिसिजन द्यायचंय तुमचं. डिसिजन देणार बॅटिंग. टॉस जिंकून बॅटिंगचं डिसिजन घेतलंय वीर सम्राट किंग्सने. तर पुढे सचिन दादा कोटावदे बोलतील. वीर सम्राट किंग्स फलंदाजीसाठी या ठिकाणी येणार आहे आणि क्षेत्ररक्षणासाठी बजरंग साई टायगर्स गोविंद गवारे यांचा संघ. बजरंग साई टायगर्स संघाचे मालक गोविंद गवारे. वीर सम्राट किंग्स फलंदाजीसाठी येणार. निखिल कासारे ग्रामपंचायत सदस्य यांचा संघ. गोविंद गवारे संघ आणि निखिल कासारे संघ यांच्यात मोठी रंगत या ठिकाणी बघायला मिळणार आहे. बघूया कोण विजयी होतं. बाकीच्या प्लेयर्सने बाहेर निघा. सामना लवकर सुरू करायचा आहे. गवारे साहेब आपली फलंदाजांना नाही क्षेत्ररक्षकांना तिथं क्षेत्ररक्षणासाठी सांगा. नीरज टाटिया यांच्या खेळाकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. बघूया डबल जॅकेट घालून आले ते नीरज टाटिया. आयोजकांनी टीमकडे थोडं लक्ष घालावं. दोघं संघांना एक विनंती असेल. देवानाना आणि वीर सम्राट किंग्स रिव्ह्यू घ्यायचा असेल तर पटकन काही सेकंदात झाला तर तो रिव्ह्यू मान्य राहील. लेट झाला तर तो रिव्ह्यू आम्ही घेणारच नाही. तर आधीच सांगतोय. नाही तुमची नाही कोणाची म्हणून मी आता सांगितलं. तुमची नाही कोणाची. तेव्हा बी बोललो. गोविंद भाऊ सतर्क राहून पटकन रिव्ह्यू घ्या आणि विषय मिटवा.
या ठिकाणी रंगतदार सामना आपल्याला बघायला मिळणार आहे. बघूया लवकरच बॅट्समन या ठिकाणी आलेले आहेत. ऋषी शिरसाट, कपिल शिंदे, कपिल जवाई. या ठिकाणी उत्कृष्ट फलंदाज या ठिकाणी आले गेले. सडाण्याचे भूषण आयरे या ठिकाणी गोलंदाजीसाठी आलेले आहेत. क्या आवाज है भाई, क्या आवाज. सुंदर धावा काढलेली या ठिकाणी. सुंदर फलंदाजी आणि सुंदर बॅटिंग या ठिकाणी बघायला मिळालेली आहे. सुंदर फलंदाजी. प्रत्येक बॉलवर बॅटवर घेऊन टोलवण्याचा प्रयत्न चालू आहे. बघूया. आउट. या ठिकाणी कपिल शिंदे आउट झालेले आहेत. त्यांचा मोह आवरला गेला आणि त्यांनी सरळ ग्राउंडच्या बाहेर बॉल आपला टाकलेला आहे. या ठिकाणी नीरज टाटी आलेले आहेत. फार जोरात आवाज आहे इथं क्षेत्ररक्षकांचा. गोविंद गवारे यांची टीम फार जोरात आहे. त्यांचा आवाज फार जोरात आहे. बघा बघा किती शाबास शाबास. वारे शाबास. जमलं जमलं यांनाच जमलं. वा वा. नीरज चौका. पहिल्याच बॉलला चौका. नीरज टाटे चौका मारलेला आहे. शाबास नीरज. 5 धावा झालेल्या आहेत. 1 षटक 5 धावा झालेल्या आहेत. सर्व माहिती पुरवण्यात येईल. थोडी शांतता पाळा. ताराबादचे गोलंदाज या ठिकाणी आलेले आहेत. फार जोरात. चौका. पहिल्याच बॉलला चौका गेलेला आहे. क्षेत्ररक्षकांनी बॉल मिस केलेला आहे. क्षेत्ररक्षण करण्यात कचराई झाली त्यांच्याकडनं, त्याच्यामुळे चौका गेला. पहिल्याच बॉलला चौका. सुंदर सुंदर सुंदर. अतिशय सुंदर फटका. सुंदर. अतिशय सुंदर. आवाज सुंदर. फटका सुंदर. या ओव्हरमध्ये 3 बॉल 4 रन. सुंदर गोलंदाजीचं प्रदर्शन या ठिकाणी होताना दिसतंय. सुंदर सुंदर. 1 धावा. नो बॉल पण दिलेला आहे. नो बॉल आणि पळून काढलेली 1 धावा, अशा 2 धावा मिळालेल्या आहेत. बजरंग साई टायगरचा आवाज खूपच जोरात आहे.
फलंदाज आपल्या बॅटने त्या आवाजाला प्रत्युत्तर करता का बघूया. नीरज टाटिया बॅटिंगसाठी या ठिकाणी आलेले आहेत. ताराबादचे उत्कृष्ट क्रिकेटर नीरज टाटिया या ठिकाणी फलंदाजी करताना अतिशय सुंदर शॉट या ठिकाणी खेळलेला आहे. 4 रन गेलेले आहे. फलंदाजाकडनं या क्षेत्ररक्षणात कसराई झाली आणि चौका या ठिकाणी गेलेला आहे. नीरज टाटियाचा दुसरा चौका या ठिकाणी आपल्याला बघायला मिळताना दिसतोय. परत शॉट घेतलाय नीरज टाटियाने. परत एक चौका. तिसरा चौका या ठिकाणी नीरज टाटियाचा आपल्याला बघायला मिळालेला आहे. अतिशय उत्कृष्ट क्रिकेटर नीरज टाटिया. छान नीरज, छान. एक नो बॉल पडल्यामुळे परत एक बॉल टाकावा लागणार आहे. सुंदर फलंदाजीचं प्रदर्शन नीरज टाटियाकडनं या ठिकाणी झालेलं आहे. या ठिकाणी जोरदार अपील झालेली आहे, पण अंपायर कडून कुठलाही रिस्पॉन्स या ठिकाणी नाही. या ठिकाणी 2 ओव्हरची समाप्ती झालेली आहे. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा आपल्याला सांगतो मी 1 मिनिटात. 19 धावा झालेल्या आहेत. आपल्याला सर्व सांभाळतात. या ठिकाणी तिसरं षटक टाकण्यासाठी येत आहेत भूषण आयरे. सटाण्याचे भूषण आयरे आरम तीरावरून ते मोसम तीरावर गोलंदाजीसाठी आलेले आहेत. बघूया कशी गोलंदाजी करतात. बॉल, अतिशय सुंदर बॉल, कम्प्लीट बॉल केलेला आहे त्यांनी. आयरेंची सुंदर गोलंदाजी. हे दाढीवाली खूप आवाज करता हो. बा 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 बा, काय खाऊन आले तिथं. तेरा सचिन नाव आहे त्यांचं. 13 वाले. तेच म्हटलं आवाज का बरं जास्त शाबान. सचिन नाव ना असेच राजभाऊ. वा वा, सुंदर सुंदर धावा, सुंदर धावा. पोचले 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 पोचले. काहीच नाही, हे पोचून गेले होतो. काम पाहिलं काय निर्णय आपणच सांगून द्यायचं. इथे दिसले तर काय कन्फ्युजन मध्ये बोलायचं नाही आपण. मिस झाला बॉल. सुंदर प्रयत्न होता नीरजचा. या ठिकाणी जोरदार अपील झालेली. खूप आवाज आहे आणि खूप प्रेशर आणता येते बॅट्समनवर, पण बॅट्समन डटे रहे. जोरदार बॅटिंग का प्रदर्शन या ठिकाणी. 3 चौके मारलेत. अजून किती बघायला मिळतात बघूया. नीरजचे 3 चौके झालेत. सुंदर सुंदर शॉट. काय अपील आहे. वाज जोरदार जोरदार. 13 सचिन. जोरदार. खूप जोश बघायला मिळतोय. राकेशचा आवाज चांगला आहे. लास्ट बॉल टू गो. सुंदर 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 धावा घेतला. सुंदर धावा. शेवटच्या बॉलाला 1 रन घेतलेला आहे.
छान. सुंदर गोलंदाजीचे या ठिकाणी प्रदर्शन केलेलं आहे. मिस झालेला आहे बॉल. नीरजने शानदार चौका मारलेला आहे. गुड शॉट नीरज. देव मामलेदार संघाचे मालक आउट. नीरज भाईकडून कंट्रोल नाही झाला. सरळ ग्राउंडच्या बाहेर बॉल मारला त्यांनी. बॉल बाहेरून देऊन सहकार्य करावे. नीरजने आज 4 चौके मारले. किती चौके? दादू पवार बॅट्समॅन या ठिकाणी बॅटिंग साठी आलेले. अतिशय सुंदर गोलंदाजी. ओव्हर संपलेली आहे. 4 ओव्हर 31 रन झालेले आहेत. अजून 2 ओव्हर बाकी आहेत. सुंदर बॉल. त्याच्यापेक्षा सुंदर अपील. या ठिकाणी रनआउट झालेले आहेत. खूप मोठी विकेट या ठिकाणी गेलेली आहे. बॅट्समन या ठिकाणी निखिल कासारे रिंगणात आलेले आहेत. खूप अतिशय उत्कृष्ट फलंदाज ते या ठिकाणी आहेत. पळाले आहेत. निखिल कासारे पळाले, रन काढला त्यांनी. वा वा, छान निखिल, वा वा. डावखुरे फलंदाज निखिल कासारे आता कशा पद्धतीने फलंदाजी करतात सर्व प्रेक्षकांचं त्यांच्याकडे लक्ष लागलेलं आहे. बॅट आदळून आदळून फलंदाजीच्या प्रयत्नात आहेत. सुंदर प्रयत्न निखिलचा होता, पण बॉल कट लागला. शॉट शॉट निखिलचा सुंदर शॉट गेलेला आहे आणि तो चौका बाउंड्रीच्या बाहेर. निखिलने चौका मारलेला आहे, बाउंड्रीच्या बाहेर गेलेला आहे. सुंदर शॉट.
प्रेक्षकांच्या पसंतीला त्याने दाद दिलेली आणि चौका मारलेला आहे. सुंदर प्रयत्न निखिलचा फसला. या ठिकाणी 38 स्कोर झालेला आहे. 5 ओव्हर 38 रन. आता शेवटची ओव्हर या ठिकाणी राहिलेली आहे. या कुतूला बाहेर काढावं. वोडाफोन आलेला आहे या ठिकाणी. अंपायरने वोडाफोनला उचलून ग्राउंडच्या बाहेर नेण्याचा प्रयत्न केला. या ठिकाणी गोलंदाज क्षेत्ररक्षण लावताना दिसत आहेत. पुढं माग करतायत ते. भैया या ठिकाणी गोलंदाजीसाठी आलेला आहे. दादू पवार बॅटिंग. दादू पवारने शॉट मारलेला आहे आणि ते एकेरी धावा घेण्याच्या प्रयत्नात त्यांनी यशस्वी प्रयत्न केलेला आहे. या ठिकाणी निखिल कासारे फलंदाजीसाठी परत. गो टू कासारे. 5 बॉल 5 चौके 500 रुपये गौतम जगताप यांच्याकडनं. आउट. चौका मारण्याच्या नादात 6 मारून निखिल कासारे ग्राउंडच्या बाहेर. मोह आवरला गेला नाही त्यांना आणि त्यांच्या मित्रांनी त्यांची विकेट घेऊन त्यांच्या पुढे मोठे हात केलेले आहेत. भावेश बॉल द्या. बॉल देण्याचं सहकार्य करा. खूप खुश झाले भावेश भाऊ. त्यांनी निखिल कासारे यांना ग्राउंडच्या बाहेर पाठवलं. निखिल कासारे थोडे उदास झाले शॉट मारण्याच्या नादात. चार बॉल राहिलेले आहेत. सुंदर गोलंदाजी भावेश कडून. खूप सुंदर गोलंदाजी करतो भावेश. रिव्ह्यू मागितलेला आहे या ठिकाणी. नो बॉलचा रिव्ह्यू आहे. थर्ड अंपायरने लवकर पाहून 2 मिनिटाच्या आत निर्णय द्यायचा आहे. थर्ड अंपायरांनी वरती यायचंय. खालीवर नका करू नुसतं. नो बॉल. प्लेयरने आपसात चर्चा करू नये. अंपायर निर्णय देतील. प्लेयर बाहेर या. प्लेयरने आपसात चर्चा करू नये. अंपायर निर्णय देतील नाही तो दोघांना दंड बसेल. प्लेयर्सने आवाज केला तर दंड बसेल.
कृपया बाहेरून कोणी बोलू नका, शांतता घ्या. अंपायर निर्णय देतील. अंपायर कशाला आहेत? मग तुम्हीच निर्णय द्या. मग पंचांचा निर्णय अंतिम राहील, कोणीच बोलायचं नाही जास्त. चला चला, फिल्डिंगला लागा पटकन. झालाय अंपायरांचा निर्णय, पुढचा खेळ सुरू करा. भावेश छान, खूप छान बॉलिंग करतोस भावेश तू. परत सुंदर बॉल टाकलाय भावेशने. खूप सुंदर बॉलिंग करतो भावेश. लास्ट बॉल टू गो, शेवटचा बॉल या सामन्यातला. इनिंगचा शेवटचा बॉल, सामन्यातला नाही, सॉरी, इनिंगचा शेवटचा बॉल आहे. भावेश गोलंदाजीसाठी शेवटचा बॉल. आउट. हो रिव्यू ते देतील ना, तुम्ही कसं बोलता? चला सर, खेळाडूंनी बाहेर या. खेळाडूंनी बाहेर या. त्यांच्या संघाने फक्त 41 धावांचं लक्ष समोर ठेवलेलं आहे. राजपूत सरपण या ठिकाणी संघाला चेअरअप करायला आलेले आहेत. राजपूत सरांच्या चेहऱ्यावर पण टेन्शन या ठिकाणी कमी जास्त दिसतंय. इथं 13 परत आलेले आहेत आवाजवाले बॅट्समन. त्याच्या पुढे आणखी 2 रन पाहिजे. अमोल कासारे चिंतेत पडलेले आहेत. संघ मालक अमोल कासारे यांचा चेहरा सर्वांनी पावा. माझ्या शेजारीच गोविंदा गवारे बसले, ते पण चिंतेत आहेत. निखिल कासारे ग्राउंडच्या बाहेर येऊन चिंताक्रांत. या ठिकाणी व्हाईट आलेला आहे. पहिलाच बॉल व्हाईट. एक धावा महत्वाची असताना व्हाईट पडल्यावर संघ अडचणीत येतो. सुंदर बॉल, अतिशय सुंदर बॉल टाकलेला आहे. बॅट्समनला उमजलाच नाही.
13-13. कोरून काढला. रनआउटचा चान्स होता पण हातात बॉल सापडला नाही. कोंबडी पकडल्यासारखा झाला. 22 बॉलात 24 रन हवे आहेत. वीर सम्राट किंग्सचे प्लेयर फार जोशात आहेत. बॅट्समॅनवर दबाव आणत आहेत. सुंदर फिल्डिंग, सुंदर फिल्डिंग. सुंदर गोलंदाजी आणि सुंदर क्षेत्ररक्षणाचं या ठिकाणी प्रदर्शन बघायला मिळत आहे. अतिशय सुंदर गोलंदाजी. जोरदार अपील, जोरदार अपील झाली पण अपील सारखं काही दिसलं नाही. अडवला, अडवला. सुंदर 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 चौका अडवला. एका रनावर समाधान. महाजन, वा 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 वा. तारावाचे महाजन, वा रे छान. सुंदर क्षेत्ररक्षण केलंय. त्यांची जागा बदलण्यात आली आहे सुंदर क्षेत्ररक्षणामुळे. बघूया आता दुसऱ्या जागेवर ते काय करतात. सुंदर 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 बॉलिंग. एकेरी धावा घेण्यात यशस्वी झालेले आहेत बजरंग साई चे बॅट्समन. या ठिकाणी 3 ओव्हर 19 रन झालेले आहेत. अठरा बॉल मध्ये 22 रन. ज्यांची गाडी आहे ती आवाज करते, कोणाची बघून घ्या. हा ना, तुमच्या विरोधातच जिंकले ते साईवाले. 18 बॉलात 22 रन लागणार आहेत जिंकण्यासाठी. एकोणावीस रन मध्ये 2 आउट झालेले आहेत. सचिन बॅटिंग साठी आलेले आहेत. 13-13 सचिन, 13-13 मेरा मेरा. पूर्ण क्षेत्ररक्षणाचा पाहणी ती करतायत. फिल्डर कुठं कुठं आहेत त्या पद्धतीने बॉल मारायचा. सुंदर सुंदर एकेरी धाव घेण्यात यश मिळालेलं आहे. डावा आणि उजवा बॅट्समन असल्यामुळं क्षेत्ररक्षणात वारंवार बदल होतोय. अतिशय सुंदर गोलंदाजी ठेवलेली आहे. सुंदर, अतिशय सुंदर. आउट. या ठिकाणी विकेट मिळालेली आहे. तिसरी विकेट या ठिकाणी निघालेली आहे. 20 धावांमध्ये 3 विकेट. 3 ओव्हर 2 बॉल. 16 बॉलात 21 रन लागणार आहेत बॅट्समनला. आता बघूया काय होतं. अतिशय रोमांचक स्थितीत आज सामना आलेला आहे. खेळाडूंनी आपसात वाद करू नये. खेळाडूंनी आपसात वाद करू नये. अंपायर काय ते सांगतील. वाद घालू नका. अंपायरचा निर्णय अंतिम राहील. बोलू नका कोणी. कस काय घ्यायचं रिव्ह्यू? अल्ट्रायचं का इथं? काय पण
बाहेरून काही गाईडलाईन नका करू. अंपायरचा निर्णय अंतिम आहे. जातोय ना हा भाऊ, त्याला थांबवतोय. ए गोड दादा, अरे तो बॅट्समन जातोय, हा भाऊ त्याला थांबवतोय. तो जातोय ना, हा त्याला थांबवतोय. कसं काय घेऊ ना आपण निर्णय? नाही डॉक्टर, आपण निर्णय कसा घ्यायचा सांगा तुम्ही मला. कठीण निर्णय नाही घेऊ शकतो दादा डायरेक्ट आपण. चला खेळ सुरू करा. वेळ वागल नका. नका घालू. खेळाडूंनी एकमेकाशी वाद घालायचा नाही, पहिले सांगून देतोय. सरकतं, मला 2 मिनिटं जाई होती. खाली जा. हे पाणी आणलं रे, जे ना मग अरे घसा कोटावूया. या ठिकाणी विकेट आलेली आहे. 3 आउट या ठिकाणी चार बॅट्समन गळाला लावण्यात यश मिळवलेलं आहे वीर सम्राट किंग्सने. वीर सम्राट किंग्सच्या सर्व माहोलमध्ये आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण पाहायला मिळतंय. अमोल कासार यांचा चेहरा थोडा फुलताना दिसतोय. बघूया अमोल कासार यांचा चेहरा कितपत फुललेला राहतो. आणि अख्तर टाळ्या वाजून आनंद व्यक्त करतोय. सागर पण आउट. या ठिकाणी भावेश आउट झालेला आहे. भावेशकडनं खूप अपेक्षा होत्या सर्वांना, पण भावेशने सर्वांना नाराज केलेला आहे. भावेशच्या मनावर आणि बॅटवर कंट्रोल राहिला नाही. सरळ त्याने ग्राउंडच्या बाहेर बॉल मारून ग्राउंडच्या बाहेर जाण्यात धन्यता मांडली. भावेशने सर्वांना नाराज केलं. भावेश या ठिकाणी 5 आउट झालेले आहेत. वीर सम्राट किंग्सने 5 फलंदाज गळाला लावण्यात यश मिळवलेलं आहे. 14 बॉलात 21 रन लागणार आहेत. बघूया आता काय होत. योगेशने जोरदार फटका मारला होता, पण सरळ तो फिल्डरच्या हातात गेला. योगेशची जोरदार बॅटिंग. आउट. योगेश आउट. योगेशचाही कंट्रोल राहिला नाही. योगेशने सरळ ग्राउंडच्या बाहेर बॉल मारून आउट झालेला आहे. योगेश पॅव्हिलियनच्या बाहेर. या ठिकाणी 20 धावात 6 बळी. या ठिकाणी वीर सम्राट किंग्सच्या याच्यात आनंदाचं वातावरण पसरलं आहे. अख्तर फार जोरात हसतो आहे. अख्तरचा आनंद गगनात मावेसा झालेला आहे. आणि आत्ता कुठं अमोलच्या चेहऱ्यावर हास्य आलेलं आहे. वीर सम्राट किंग्सचा मालक अमोल आत्ता हसतायत आणि सागर नाचताना दिसतोय. आणि पहिल्यांदा आणि गोटू बाहेर आल्यानंतरच या विजयाची सुरुवात झाली. अतिशय रोमांचक स्थितीत हा सामना आलेला आहे. लास्ट विकेट या ठिकाणी राहिलेली आहे. 13-13 सचिन क्या करते देखते. सचिन तेरा जवाब नाही. सचिन तेंडुलकरची आठवण येते. सचिन दादा तुम्हाला पण तुमची उंची आणि त्यांची उंची सारखीच. या ठिकाणी सचिनने चौका मारलेला आहे. अतिशय रोमांचक स्थितीत सामना आणण्याचा सचिनने प्रयत्न केलेला आहे. या ठिकाणी 11 बॉलात 17 रन काढण्याचं आव्हान आहे. 1 विकेट हातात आहे. नीरज टाटिया या ठिकाणी बॉलिंग साठी आलेले आहेत. नीरज टाटिया अतिशय उत्कृष्ट गोलंदाज या ठिकाणी आहेत. बघूया आता
गोलंदाजी आणि फलंदाजीचा करामत या ठिकाणी बघायला आपल्याला मिळणार आहे. सुंदर बॉल, सुंदर क्षेत्ररक्षण. या ठिकाणी बाहेर निघायचे आयोजकांनी. अरे वा, या ठिकाणी चौका मारलेला आहे. परत एक चौका. 9 बॉलात 13 रन लागणार आहेत. लास्ट विकेट आहे. सामना कुठेही फिरू शकतो. अतिशय रोमांचक स्थितीत सामना आलेला आहे. प्रेक्षकांमध्ये अतिशय उत्साह आपल्याला या ठिकाणी दिसून येतोय. कोण सामना मारणार? वीर सम्राट किंग्स की बजरंग साई? वीर सम्राट किंग्स की बजरंग साई? या ठिकाणी 4 रन परत आलेले आहेत. मिसफिल्ड. खरंच रोमांचक स्थितीत हा सामना आलेला आहे. 7 बॉलात 9 रन. या षटकाचा आज शेवटचा बॉल. वैभवकडनं मिसफिल्ड झाल्यामुळं चौका गेला. वाईट बॉल आलेला आहे या ठिकाणी. गुड कॉल सर, गुड कॉल सर, अंपायर गुड कॉल सर. या ठिकाणी रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे. बॉलिंग टीम कडून रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे. या ठिकाणी अपील जोरदार करण्यात आलेली होती. आउट येतो का काय येतो बघूया रिव्ह्यू मध्ये. आउट आला तर कळेल आपल्याला. या ठिकाणी वाईट साठी रिव्ह्यू आलेला आहे. बॉल आहे वाईट नाही. आता शेवटचं षटक आहे. 6 बॉलात 9. 6 बॉलात 9. अतिशय रोमांचक स्थितीत सामना आलेला आहे. बघूया गोलंदाज आणि फलंदाज. एकच विकेट शेवटची राहिलेली आहे. 6 बॉलात 9 रन आणि 1 विकेट. 6 बॉलात 9 रन 1 विकेट. 6 बॉलात 9 रन 1 विकेट. दादा पळत दादा मिशन वेगळ्या टीमचा आहे का? हा नका नका नका, मला वाटलं तुम्ही त्या 6 बॉलात 9 रन 1 विकेट. बघूया आता कसं. अतिशय रोमांचक स्थितीत सामना. 6 बॉलात 9 रन 1 विकेट. ए नाही रे, ए हरा की बोल दे ना. ए गुड. 6 बॉलात 9 रन 1 विकेट. लास्ट विकेट. काय ते काय झालं? आता परत काय दे रे? ए अंपायर काय झालं रे? येऊ द्या ना. चालेल ना, नियम आहे तर नियम आहे. हो येईल गोटू येईल मध्ये. काय हरकत आहे? जाय रे. उलट तो बिल्डर भारी आहे. अरे तो बिल्डर भारी आहे. गोटू आम्ही लक्ष ना मजार गेल्या.
आता येणार review नाही बरं. 6 बॉल 9 रन 1 विकेट. 6 बॉल 9 रन 1 विकेट. चेत्या बॅटिंग बेटा. अतिशय रोमांचक स्थितीत सामना आलेला आहे. बघूया. 6 बॉल 9 रन 1 विकेट. एकच विकेट राहिलेली आहे. बघूया. सिंगल घेतलेला आहे. सुंदर क्षेत्ररक्षण पण या ठिकाणी झालेलं आहे. 5 बॉल 8 रन. 5 बॉल 8 रन 1 विकेट. फक्त 1 विकेट. प्रेक्षकांमध्ये मोठा उत्साह दिसून येत आहे. तेवढा तणाव पण त्यांच्या चेहऱ्यावर दिसतोय. 4 बॉल 8 रन. 4 बॉल 8 रन 1 विकेट. 4 बॉल 8 रन 1 विकेट. बघूया काय सामना कोणाकडे झुकतो. कोणाकडेही झुकू शकतो. 6 आउट. कंट्रोल झाला नाही. याला सुसाईड म्हणतात. याला सुसाईड. मॅच ओढून आणली त्या सचिनने.